जरी नसतो तरी मी असं खूप बोरिंग आहे थोडासा. मला लेट नाईट्स झेपत नाही. फार पार्ट्यांमध्ये मी नसतो, लवकर घरी जातो किंवा बीचवर तर मला अजिबात आवडत नाही फिरायला, टॅन होतो म्हणून. तर त्यामुळे या चित्रपटामध्ये सगळ्या उलट गोष्टी करायच्या होत्या मला. म्हणजे धमाल करायची होती, रस्त्यांवर मी आरडाओरडा करणं वगैरे. मला असं होतं हळू बोला, आपल्याकडे शक्यतो कोणाचं लक्ष नको जायला. आणि इथे नेमकं आमचं सगळे सीन्स आणि सगळे गाण्याचे शॉट्स वगैरे आम्ही सगळे पब्लिक प्लेसेसमध्ये केलेले आहेत थायलंडमधल्या. तर त्यामुळे माझा मूळ स्वभाव जसा आहे त्याच्या संपूर्ण उलट या चित्रपटामध्ये करण्याचा काय म्हणू एक प्रयत्न आणि जबाबदारी माझ्यावर होती, दिग्दर्शकाने टाकली होती. पण मी एका पॉइंटला सगळं झापडं बंद करून जाऊ द्या, आता आपल्याला करायचं तर आपण ते केलं पाहिजे असं म्हणून प्रयत्न केलाय. आय डोंट नो कितपत ते जमलंय ते आता तुम्ही चित्रपट बघून मला तुम्हीच सांगा. सो इट वॉज प्रिटी चॅलेंजिंग. थायलंडचं शूट दमवणारं होतं, पण अर्थात 2 मैत्रिणी आणि एका मित्राबरोबर आणि बाकी पण सगळे आमचे खूप जवळचे मित्र झाले. यांच्याबरोबर काम करताना आपण काम करतोय असं वाटत नव्हतं. म्हणजे इट वॉजंट अ टास्क की आज सकाळी उठून चला आता शूटिंग करायचं, एवढे तास काम करायचं आणि घरी यायचं, असं नव्हतं. त्यामुळे रोज काहीतरी नवीन करायला, नवीन जागेत शूट करायला मिळत होतं. त्यामुळे इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. आणि ती केमिस्ट्री आमची पडद्यावरही तुम्हाला दिसेल या कथेमधून. ती बघून तुम्हीच सांगा मला कसं वाटतंय. थँक्यू सो मच सर. नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. सगळ्यात आधी तर अंजू हे जे कॅरेक्टर आहे हे मला विचारण्यात नाही आलं, हे मला असंही सांगण्यात नाही आलं की तुझा विचार करतोय आम्ही. हे हक्काने मला सांगण्यात आलेलं कॅरेक्टर माझ्या आयुष्यातलं की अंजू हे तूच करतेस. खरं तर अभिषेक माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आधी आला आणि मग हा चित्रपट घेऊन तो दिग्दर्शक म्हणून माझ्या आयुष्यात आला. आणि आय एम सो 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 ग्रेटफुल की माझा इतका जवळचा सखा दिग्दर्शक आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ओव्हरऑल इज अ पॅकेज. म्हणजे जर तो म्हणाला की ही फिल्म आमची बेबी आहे, मला असं वाटतं की ह्या बेबीचा जन्म कुठेतरी माझ्या लग्नात सुरू झाला. कारण ही आमची नव्याने मैत्री झाली. प्रार्थना आणि अभिषेक माझ्या लग्नात एका फॅमिलीसारखं त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी घेतला होता. आणि जितकं त्यांचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्याहून दुप्पट प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे त्यांचं जास्त. म्हणून का होईना माझ्या हिरोचं नावही त्यांनी सेलच ठेवलंय. आय डोंट नो वेदर इट इज राईट, बट इट वॉज अमेझिंग. आणि काय बोलू, आमचा मित्रच दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ही असल्यामुळे ऍक्टर म्हणून आम्हाला तिघांना डबल टेन्शन असायचं की आपण जरा जरी चुकलो तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही भडकतील आपल्याला. सो आमचा प्रयत्न असायचा की काहीही चूक न करता व्यवस्थित आम्ही शूट करावं. आणि आम्ही खूप मज्जा करत हे शूट केलं. थँक्यू सो मच अभि, एक मैत्रीण म्हणून थँक्यू म्हणते तुला. अंजू म्हणून मी जे कॅरेक्टर जगले ते ओव्हरऑल कॅरेक्टर मी माझ्या लाईफमध्ये कधीच जगले नव्हते. अख्ख्या माझ्या आयुष्याचं जे आउटगोईंगनेस आहे किंवा काय म्हणतात फुल ऑफ लाईफ जी मी साकारली आहे अंजू म्हणून, ती या कॅरेक्टरमध्येच मी साकारली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. की आता पर्यंत वेगवेगळ्या मराठी चित्रपटांना भले वेगवेगळे विषय असतील, प्रेक्षकांनी खूप उचलून धरलंय आणि त्यामध्ये तुम्हा माध्यमांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे हाही चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयावरचा फ्रेश आहे, ज्याला आपण म्हणू शकतो ट्रॅव्हल फिल्म आहे. थायलंडमध्ये शूट केलेली पहिली मराठी फिल्म आहे. त्याबद्दलचा ट्रेलर आणि इतर गप्पा आपल्या होत राहतीलच, पण तुमच्या माध्यमांमधून त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी तुम्ही द्यावी अशी विनंती आहे. जसं मगाशी आमचे निर्माते म्हणून आमचं नाव घेतलं गेलं, आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे केलेला हा प्रयत्न आहे ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये, तुम्हाला तर मराठी चित्रपटाची गणितं सगळी माहितीच आहे, त्यामुळे आम्ही सगळे बसवायचा प्रयत्न केलाय आणि जास्तीत जास्त चांगलं दाखवायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांची साथ फार मोलाची आहे. आज तुम्ही एवढा वेळ उपस्थित आहात त्याबद्दल खरंच कि मुझे ये गाना मिला. और गाना अभी महाराष्ट्र में बहुत अच्छा चल रहा है. जो वीडियो भी देखोगे तो जो पूरी स्टार कास्ट है सखी ग साजनी की, वो तीनों आर्टिस्ट अभिजीत खांडकेकर और पूजा एंड सारे लोग, प्रार्थना भी है, सारे इस फिल्म में है, वो गाने में भी है. तो उनके साथ कैमरा शेयर करते हुए तो मज़ा आया. एक अच्छा गाना शूट हुआ है, लोगों को बहुत पसंद आएगा. और मैं सिर्फ इस गाने में हूँ, लेकिन आई एम वेरी एक्साइटेड फॉर 3 अप्रैल जब फिल्म रिलीज़ होगी. थैंक यू. यही कहना चाहेंगे कि 3 अप्रैल को आई होप लोग सिनेमा हॉल में जाके पिक्चर देखें.
ऐसे कोई कॉन्शियस एफर्ट्स नहीं था कुछ अलग बनाने की. एक स्टोरी सोची, उसको लिखा गया और उसको उस तरीके से शूट किया जिस तरीके से प्रॉबेबली मैं सिनेमा देखता हूँ या मुझे देखना पसंद है. तो उस तरीके से मैंने शूट किया उसको. ऐसे कोई डिसाइड करके नहीं किया कि मराठी में ऐसा अलग दिख रहा है या कुछ भी. एक कास्ट तो मेरे घर पे था सो वो एक था. और पूजा और अभिजीत भी दोस्त ही थे. सो मेरे लिए बहुत ऑब्वियस चॉइस था. मैं मराठी इंडस्ट्री में ज़्यादा किसको जानता नहीं था. प्रार्थना और प्रार्थना के जो दोस्त थे वो इवेंचुअली मेरे दोस्त थे, वो लोग ही थे. तो मेरे लिए काफ़ी इजी था कास्टिंग. मतलब हमने कहीं किसी को देखा नहीं और यही 3 लोग थे, तो वही उन्हीं के साथ फिल्म की. बिल्कुल नहीं, कन्विंस नहीं करना पड़ा. बिल्कुल वही ना, हम दोस्त थे, तो एक भरोसा था शायद उनको. और तो उस हिसाब से बिल्कुल इजी था. कन्विंस किसी को भी नहीं करना पड़ा. वेरी स्ट्रिक्ट, बहुत बहुत ज़्यादा स्ट्रिक्ट डायरेक्टर है, बहुत ही ज़्यादा. मतलब मैं सेट पर एक एक्टर ही थी और बतौर एक्टर मुझे जो काम करने बोला था वही मैं कर रही थी. अगर मैं कहीं बीवी बनने की कोशिश थोड़ी बहुत कर लेती थी तो उस पर मुझे डांट पड़ जाती थी, इसलिए मैं चुप बैठती थी. तो मैं उसके बाद मुझे पता चला कि नहीं, मुझे एक्टर बनकर ही काम करना है. तो मैंने पूरी फिल्म आई थिंक एक्टर बन के ही ओबीडियंटली जो मेरे डायरेक्टर ने बोला है वो फॉलो किया. वैसे ही होना चाहिए ना. या वैसे ही होना चाहिए. मैं म्यूज़िक डायरेक्टर को 10 साल से जानता हूँ, तो मुझे उसका पोटेंशियल थोड़ा सा मालूम है कि क्या लेवल का वो म्यूज़िक करता है. ऑफकोर्स वो इंडिपेंडेंटली बहुत गाने करता है. फिल्म में उसने की नहीं थी कभी. तो मेरा ब्रीफ था हर गाने को लेके कि मेरे को एक स्पेसिफिक जॉनर या एक स्पेसिफिक कैटेगरी वैसे म्यूज़िक चाहिए. तो हम बैठ के जैम करते थे बहुत बार. कभी वो बना के भेज देता था, हम सुन के इजीली एक्सेप्ट कर लेते थे. या जैसे उसने भी बोला कि एक गाना था जो बहुत टाइम तक क्रैक नहीं हुआ, वो अभी तक हमने डाला नहीं है, तो वो उसको बहुत टाइम लगा. बट ऐसी जब फिल्म होती है तो म्यूज़िक प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल. मतलब म्यूज़िक इज़ द बैकबोन ऑफ द फिल्म. व्हेन दीज काइंड ऑफ जॉनर इज यू टच सच जॉनर. हाँ, मतलब थाईलैंड, अगर पहले तो बहुत सारी फिल्में अब्रॉड शूट हुई है. सो लंदन में बहुत सारी मराठी फिल्म्स अभी तक के शूट हुई है. हम जब थाईलैंड गए तो थाईलैंड में मुझे नहीं पता था कौन सी मराठी फिल्म इससे पहले हुई है. बट ये स्टोरी की डिमांड थी कि ऐसे डेस्टिनेशन में जाए वो वाइब उधर की मैच हो जहाँ जैसे इंडिया में अगर हम शूट करते, अगर मेरे को चॉइस होता इंडिया में करने का तो शायद गोवा होता वैसा वाइब. बट मुझे वो फिल्म को थोड़ी सी एक अलग स्केल पे लेके जानी थी. मतलब थोड़ा सा घर से दूर चाहिए थे ये सब कैरेक्टर्स. तो थाईलैंड वाज द इजी चॉइस. अभी हमने ट्रेलर डाला है. होपफुली ऑडियंस को ट्रेलर पसंद आए, क्योंकि अभी हम कितना भी इंटरव्यूज़ करें, इंटरव्यू देख के कोई पिक्चर देखने नहीं जाता है. सो हमने ट्रेलर देखा है, अभी देखते हैं कितना ट्रेलर लोगों को पसंद आता है और उसका क्या टर्न आउट थिएटर्स में होता है. सो होपफुली सब थिएटर्स में जाके देखेंगे पिक्चर. थैंक यू. सखेगत साजणी 3 एप्रिल रोजी रिलीज होते, ज्याचा आज आम्ही ट्रेलर लॉन्च केला एका मोठ्या भव्य समारंभामध्ये. आणि सगळ्यांना उत्सुकता होती, कारण 2 सुपरहिट गाणी सगळीकडे व्हायरल होत असताना एकूण ट्रेलर कसं असेल याबद्दलची उत्सुकता आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून, लोकांच्या फोन कॉल्समधून, मेसेजेसमधून सगळेच विचारत होते की आम्हाला ट्रेलर बघायचं आहे, कारण फिल्म एवढी इंटरेस्टिंग वाटते. तो आज फायनली आमचा ट्रेलर बाहेर आला आहे आणि त्यामधून बऱ्याचशा नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे ट्रेलरलाही आता रिस्पॉन्स कसा मिळतो हे बघणं आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतं, पण तो सगळ्यांना आवडेल याची खात्री पण. येस, ॲक्च्युली आमचा जेव्हा टीझर लॉन्च झाला होता तेव्हा सगळ्यांचं असं खूप होतं म्हणणं की केवढा छोटासा टीझर आहे, या टीझरमध्ये कळत नाही आहे, काही डायलॉग्स नाही आहे. पण आमचं म्हणणं असं होतं की व्हिज्युअल्स जे सांगतायत ना, त्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही पडत, ते आमचे व्हिज्युअल्स बोलत आहे, असं ते टीझरमध्ये होतं.
असं आम्हाला खूप वाटत होतं. पण आय थिंक आज जो ट्रेलर बघितला तो बघितल्यावर असं वाटलं अरे ट्रेलरमध्ये पण खूप काही सांगून गेलं. आणि ॲक्च्युली आम्ही तिघांनी पण पहिल्यांदाच ट्रेलर बघितला. सो आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो जेवढे तुम्ही आहात. आणि आय एम शुअर आता तो ट्रेलर तुम्ही पण बघाल आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही इक्वली एक्सायटेड होतो कारण ट्रेलर आम्ही पाहिला नव्हता आणि त्यातच खरी मजा आहे. कारण आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. आम्हाला माहीत होतं आम्ही काय शूट केलं आहे, कसं दिसणार आहे, पण ट्रेलरच्या निमित्तानं पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर आम्ही पाहिलं. सो ॲक्टर म्हणून आम्ही खूप खूप खुश आहोत आणि वी आर सो ग्लॅड की आत्ता ही आमची मजा ट्रेलर थ्रू तुमच्यासमोर आली आहे. प्लीज ट्रेलर बघा आणि यू लेट अस नो अबाउट इट. या येस, रिस्पॉन्स तर कमालीचा आहे कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आणि सांगायला फारच आनंद होईल की आमची दोन्ही गाणी कमालीची फेमस झाली आहेत. पहिलं तर सखे ग साजणी प्रमोशनल ट्रॅक आणि दुसरं डीजेचा बेस. सो लोकांना फार आवडत आहेत, लोक रील करतायत अँड वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. बाकीचा रिस्पॉन्स आपण बघतोच आहोत महाराष्ट्रात. सो वी आर व्हेरी एक्सायटेड विथ जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आमची इच्छा आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी चित्रपट प्रेक्षक फार आवर्जून बघायला जातात. फक्त त्यांना घरामध्ये जाऊन खरं तर आणावं लागतं, त्यांना थोडंसं सांगावं लागतं की हा चित्रपट इंटरेस्टिंग आहे, तुम्ही नक्की या, तुम्ही संपूर्ण कुटुंबासह येऊ शकता, ही कथा छान आहे. त्यामुळे आमचा प्रयत्नही हाच आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मराठी प्रेक्षकांना आम्ही आवाहन करायचा प्रयत्न करतोय आमच्या टीझरच्या गाण्यांच्या माध्यमातून. पण त्यांचा रिस्पॉन्स फारच उत्तम आहे आणि मराठी प्रेक्षकांनी ती फिल्म डोक्यावर घ्यावी अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. मराठी चित्रपटांमध्ये फार वेगवेगळे प्रयोग होत आहेत. म्हणजे अगदी गंभीर विषयांपासून ते अत्यंत आजच्या विषयांपर्यंत अनेक प्रयोग होत आहेत आणि ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट पण केले जात आहेत. मला असं वाटतं सखे ग साजणीच्या निमित्तानं एक अत्यंत रिफ्रेशिंग मित्रांची स्टोरी सांगणारी, त्यांच्यातल्या भावभावनांची, प्रेमाची गोष्ट सांगणारी ट्रॅव्हल फिल्म अशी ही पहिल्यांदा येते. यामध्ये आम्ही सगळ्याच ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या माध्यमांचा वापर केला. अगदी टुकटुकपासून ते बसपासून ते प्लेनपासून ते सायकलपासून. त्यामुळे मला असं वाटतं की यानुसार जशी कथा थायलंडमध्ये फुलत जाते, घडत जाते, हे बघणं फार इंटरेस्टिंग घडेल. आणि बाकी थायलंड दिसतंय याहीपेक्षा महत्त्वाची ती गोष्ट फार छान आहे. प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि मी असं कॉम्बिनेशनही आम्ही पहिल्यांदाच दिसतो या निमित्तानं. सो ते बघणं पण इंटरेस्टिंग होईल. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून मला हे बघायला फार आवडलं असतं आणि मला खात्री आहे तुम्ही आमच्यावर इंडिव्हिज्युअली आमच्या कामांवर एवढं प्रेम करता की तुम्हाला आम्हाला एकत्र बघणं पण नक्कीच अपेक्षित आहे आणि आम्ही सगळेच वाट बघतोय तुमच्या रिस्पॉन्सची. तेच मला असं वाटतं की थायलंडला फिल्म जी झाली आणि ज्या पद्धतीने घडली आहे या सगळ्याचं क्रेडिट अभिषेक जावकरला जातं. कारण त्यांनी कन्सीव्ह केलेला हा सब्जेक्ट होता. हा ॲक्च्युली थोडासा एक्सपेरिमेंटल सब्जेक्ट आहे. कारण आम्ही आपल्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन शूट करतोय म्हटल्यावर ऑफकोर्स खूप वेगळ्या गोष्टी असतात. त्यात ती फिल्म ट्रॅव्हल फिल्म होती, त्यामुळे एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायचं होतं आणि दॅट टू आम्ही ते लिनियर शूट करत होतो. सो हे सगळंच इतकं अवघड होतं करणं आणि त्यात ते तशा पद्धतीने ऑफकोर्स आमची टीम आम्ही सगळेच एकत्र येऊन हे केलं. पण मला असं वाटतं की क्रेडिट अभिषेकला द्यायला हवं. कारण हा त्याचा सब्जेक्ट होता, त्याला अशाच पद्धतीने करायचा होता आणि ही वॉज कन्व्हिन्स्ड आणि त्याच्या त्या कन्व्हिक्शनला आम्ही फक्त सपोर्ट केला आणि दॅट्स द